बघा, मला वाटतं विरोधकांचं काम आहे हे सगळे आंदोलन वगैरे करणं. त्याच्यातून देखील जे आहे हे लोकशाही अजून मजबूत होत असते. आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी आला. मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत. काही वेळ जो आहे त्या ठिकाणी लागतोय, कारण की ह्याच्या अगोदर सगळेच रस्ते डांबराचे होते. दरवर्षी पाऊस आला की खड्डे पडायचे. आता जर पाहिलं की तुम्ही जिथे जिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तिथे सगळेच रस्ते जे आहेत ते चांगले आहेत. जर MIDC भागामध्ये गेलात तर तिथे एक मॉडेल जो आहे तो आम्ही स्थापन केलेला आहे की सगळे रस्ते कल्याण डोंबिवलीचे हे MIDC विभागामध्ये ज्या प्रकारे रस्ते झालेले आहेत तसेच रस्ते जे आहे प्रत्येक रस्ता हा कल्याण डोंबिवलीचा व्हावा याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने या कल्याण लोकसभेतून अनेक बसेस जे आहेत अनेक बसेस हे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात गणेशोत्सवानिमित्त. याही वर्षी 750 बसेस आज कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात आहेत. गेले 5 वर्ष हा उपक्रम सातत्याने शिवसेना राबवते आणि जेणेकरून गणेश भक्तांना कुठलीही असुविधा होऊ नये. कोणाला तिकीट मिळत नाही, कोणाला बस मिळत नाही, कोणाला ट्रेनची तिकीट मिळत नाही, या सगळ्यांवरती मात करून शिवसेनेने गेले 5 वर्ष हा उपक्रम सुरू केला आणि 5 वर्ष या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतोय. लोक खुश आहेत आणि लोक जे कोकणात जात नव्हते अगोदर, जेव्हा त्यांना तिकीट मिळत नव्हते, आज जे आहे जे कोकणात जात नव्हते ते देखील कोकणात जे आहे हे गणेशोत्सवाला जायला लागले. गणेशोत्सव हा मोठा सण जो आहे तो कोकणातला आहे. प्रत्येक जण जो आहे हा गणेशोत्सवाची वाट जो आहे तो आतुरतेने बघत असतो आणि आज आम्हाला देखील समाधान वाटतं की या बस सेवेच्या माध्यमाने अनेक गणेश भक्तांना त्यांच्या मूळ गावी जे आहे हे जाता येतं, गणेशाची जी आहे ती भक्ती करता येते. माफी देखील सरकारच्या माध्यमाने याही वर्षी करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांना कोकणवासियांना टोल माफी जी आहे ती केलेली आहे. मी सरकारचं देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. एकूण आज 650 मला वाटतं 900 बसेस जे आहेत ते कल्याण लोकसभेमधून म्हणजे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, दिवा, कळवा या सगळ्या भागामध्ये कोकण पट्ट्यातील लोक जे आहेत ती मोठ्या प्रमाणात राहतात आणि अशा सगळ्यांसाठी शिवसेनेने उपक्रम जो आहे तो हा राबवलेला. जरी असली तरी भाजप एका बाजूने बोलते की महापौर त्यांचा बसणार, असं कोण बोलतंय? भाजपा. आता बघा, आम्ही तर महायुतीचे कार्यकर्ते आहोत. महायुतीचाच महापौर बसला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की शिवसेनेचाच बसला पाहिजे. तर मला वाटतं महायुतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे आणि महायुतीचा महापौर कसा बसेल याच्यावरसाठी सगळ्यांनी मेहनत आणि प्रयत्न केला पाहिजे. सेवक जे आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या आठवड्यात देखील प्रकाश म्हात्रे असतील, त्याचबरोबर लालचंद भोईर असेल, त्याचबरोबर प्रेमा म्हात्रे आहे, प्रेमा पाटील, प्रमिला पाटील, प्रेमा म्हात्रे, मुकेश पाटील असे सगळे नगरसेवक जे आहेत ते त्यांनी प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला अजून नगरसेवक जे आहेत त्यांचा प्रवेश जो आहे हा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.